मंडळ, तरुण मंडळ, आज आपण महात्मा फुले यांची 200वी जयंती साजरी करीत आहोत। आज हा कार्यक्रम अचानक ठरल्यामुळे मी सर्व उपस्थित ही तरुण जी मंडळी आहे यांचं अभिनंदन करतो। रात्री 9 वाजता का होत नाही, परंतु त्यांनी ही जागृती दाखवली आणि हा कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। आपला महात्मा फुले यांनी काय काय केलेलं आहे हे सर्वांना ठाऊकच आहे, हे काही विशेष काही सांगण्याची गरज नाही। परंतु सर्वप्रथम मुलींची शाळा जर काढली असेल ती कोणी महात्मा फुले यांनीच काढलेली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये ही सर्वप्रथम जी शाळा काढली ते मुलींची ती महात्मा फुले यांनी काढली आणि त्यानंतर त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना शिकवलं आणि त्यांना डीएड केलं त्यावेळेस, आणि पहिली आदर्श शिक्षिका म्हणून सावित्रीबाई ह्या शिक्षिका झाल्या। महाराष्ट्रातील म्हणलं तरी चालेल की पहिली शिक्षिका कोण असेल तर सावित्रीबाई फुले। त्यांनी म्हणजे स्वतः कष्ट करून त्यांनी शिकवलं आणि सावित्रीबाई यांना शिक्षिका केलं आणि त्यांनी अशा प्रकारे पुण्यामध्ये 18 शाळा काढल्या आणि त्यावेळेस काही ज्ञान नव्हतं। त्यावेळेस काय होतं तर इंग्रज सरकारचं राज्य होतं, पण त्यांनी स्वतः कष्ट करून शाळा काढल्या। आता सावित्रीबाई त्यावेळेस म्हणजे शाळेमध्ये जाताना कोणीही बाकीचे जे समाज होता तो त्यांना शाळेत जाऊ देत नव्हता, शिकवत नव्हता, शिकू देत नव्हता। कारण काय होतं की ते जर शिकले तर मोठे होतील, आपल्याला त्या मानणार नाहीत, म्हणून त्यांनी सावित्रीबाईला शाळेत जात असताना त्या मुलांना शिकवत असताना जर ते शाळेत गेले तर ते बाकीचे लोक सावित्रीबाईच्या अंगावर दगड फेकायचे, शिखर फेकायचे, शेण फेकायचे, परंतु त्या बाई कधीही त्या असं म्हटलं नाही की माझ्या अंगावर शेण फेकलं काय फेकलं। ते गुपचूप शाळेत राहायच्या आणि शाळेत गेल्यानंतर ते कपडे बदलायचे आणि महात्मा फुले सुद्धा यांनी काही म्हटलं नाही की हे यात्रा सहन करावं लागेलच। अशा प्रकारे त्यांनी 18 शाळा चालवल्या आणि आता असं 200 वर्ष झाल्यानंतर त्यांना हे आजची आपण ही त्यांची जयंती साजरी करीत आहोत। एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो। धन्यवाद। बोलत असं